राम सिया राम जय जय राम,
कसं आहे की या रामलल्लांच्या जी प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे, तर माझ्या मते की हे एक हिंदू एकात्मतेचं प्रतीक आहे. याच्यावरती बरेच काही वादविवाद उठले होते, पण हे सगळे आपण बाजूला ठेवून आज ज्या पद्धतीने एकत्र आलेलो आहोत, पुढे प्रत्येकाने सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये अशाच पद्धतीने सामील व्हावं. फक्त सुखामध्येच नाही तर दुःखामध्ये सुद्धा आणि अडीअडचणींच्या वेळेसुद्धा आपण सर्वांसाठी, आपण सगळ्यांसोबत आहोत, हा एक विश्वास या सोहळ्यामधून हा निर्माण झालेला आहे आणि हा पुढे असाच राहावा ही एक माझी मनोकामना आहे. आणि माझ्या म्हणजे ज्या कारकिर्दीमध्ये लहानपणापासून थोडाफार माझ्या वडिलांकडून आध्यात्मिक वारसा मिळालेला आहे आणि मी बऱ्यापैकी शिक्षणासोबत माझ्या कार्यासोबत आध्यात्मिकता आणि धर्माचा सुद्धा बऱ्यापैकी अभ्यास करत असतो. तर जितक्या काही थोरा मोठ्यांच्या सहवासात मी राहिलो आहे, तर त्याचा एक सारांश म्हणून सांगतो की जर तुम्ही रामनामावरती अवलंबून राहिले तर तो आपल्याला हा भवसागर पार करून देईल. आणि हे जे शब्द आहेत म्हणजे हे चिरंतर आपण काय म्हणू की त्रिकालबाधित सत्य, की जसं सूर्य हा पूर्वेकडून उगवतो हे त्रिकालबाधित सत्य आहे, त्याप्रमाणे हे शब्द सुद्धा त्रिकालबाधित सत्य आहे असं हे थोडा मोठ्यांचं म्हणणं आहे, हे माझं नाही. तर ह्या रामनामाला आपण कधी सोडू नये ही एक माझी छोटीशी इच्छा आहे. धन्यवाद. जय श्रीराम. त्या निमित्ताने सर्व भारत देशात सर्व भारतीय लोकांनी अतिशय मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला. मी प्रभू श्रीरामाचरणी हीच प्रार्थना करतो, भारतावरती जे जे काही संकट असतील ते दूर होत आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी ऐश्वर हे वाढत जावं हीच प्रभू श्रीरामाचरणी प्रार्थना करतो. सर्वांना आजच्या दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो.
हरिभक्तपरायण मल्लय्या नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर येथे अखिल आंध्र साधू परिषदेचं 58वी महासभा सोमवार दिनांक 29 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम, सकाळी गीता पारायण, होम हवन, पूजा, भगवद्गीता पठण, हरिपाठ, चक्रभजन, सत्संग व महाप्रसाद होणार आहे. दिनांक 28 जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन आहे. या धार्मिक कार्यक्रमास सद्गुरू श्री गहिनीनाथ महाराज औसेकर सह अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर, सद्गुरू श्री ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी, श्री 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 बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील. आपले विनीत श्री मार्कंडेय जनजागृती संघ, संपर्क किशोर व्यंकटगिरी 9552 2186 41.